कोतवाल बर्डीमध्ये काल जो स्फोट झाला 1:30 वाजता, एशियन फायरवर्क नावाची कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये जो स्फोट झाला, मळावी आणि रजक हे दोन काम करणारे कामगार स्फोटात मृत्युमुखी पडले. 3 जखमी आहे. त्यांची जखमीची उपचार सुरू आहे. पण या ठिकाणी महत्वाचं असं आहे की 1 जुलै 2024 ला फायर सेफ्टी डिपार्टमेंट, जे काही इंडस्ट्रियल डिपार्टमेंट, सर्वांनी या कंपनीला क्लोजर नोटीस दिली होती, बंद करण्याची नोटीस दिली होती. नोटीस दिली असताना सुद्धा ही फायर इंडस्ट्री सुरू होती. खरं तर हा फार मोठा गुन्हा आहे आणि त्यामुळे कडक कारवाई पोलिसांनी केली आहे. कलेक्टरच्या इन्स्पेक्शन आणि इन्क्वायरी सुरू झाली आहे. मला वाटतं की याच्यामध्ये आम्ही आता संपूर्ण ती चौकशी करणार आहोत आणि जे जे दोषी आहेत, म्हणजे मॅनेजर असतील, मालक असतील, सर्व मालकच दोषी असतो आणि मॅनेजरही दोषी आहे, या सर्वांवर कडक कारवाई करण्याची शासनाने निर्देश दिले आहेत. परिवारालाही त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आमचा आहे. शासनाकडूनही त्या परिवाराला मदत करण्याचाही आम्ही सुरू केलेला आहे. पण दोष पूर्ण इंडस्ट्री चालवणे आणि ही कंपनी चालवणे यामध्ये हा फार मोठा दोष आहे. त्यामुळं याच्यावर आता पुढे इन्क्वायरी होऊन आम्ही कारवाई करू. सोहेल अमीन नावाचा जो माणूस आहे, जो मालक आहे कंपनीचा, त्याच्या आणखी काही या ठिकाणी प्लॅन्ट्स आहे. ते प्लॅन्ट्स तो घेतो, विकतो आणि आमदारांनी, तुमच्या स्थानिक आमदारांनी, चरण ठाकूर यांनी मागणी केली आहे की सोहेल अमीन नावाच्या व्यक्तीवरती कारवाई होईल. तो व्यक्ती सध्या कुठे आहे? तुमच्या काही हाती लागला आहे? नाही, अजून पोलिसांनी अटक अजून झाली नाहीये. त्याची अटक लवकरच होईल, कारण ऑलरेडी क्लोजरची नोटीस दिली होती 1 जुलैला आणि बिना शासनाच्या परवानगीने किंवा जे काही नियमाप्रमाणे सुरू नव्हतं. मला असं वाटतं की याच्यामध्ये पोलिसाची इन्क्वायरी उद्यापर्यंत पूर्ण होईल आणि त्यामध्ये मग दोषी जे जे असतील त्या सर्वांना पोलीस अटक करतील. पेसचं ऑफिस नागपूरमध्ये, हेड ऑफिस पेट्रोलियम एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनचं हेड ऑफिस नागपूरमध्ये आहे. नागपूरमधूनच सगळे लायसन्सेस जे आहेत ते इश्यू केले जातात देशभरामध्ये. त्यामुळे नागपूरसाठी ऑपॉर्च्युनिटी पण आहे ही की अशा खूप साऱ्या इंडस्ट्रीज नागपूरमध्ये आलेल्या आहे, कारण की हेड ऑफिस नागपूरमध्ये आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीज पण राहिल्या पाहिजे, सेफ्टी पण राहिली पाहिजे, उद्योग पण चालले पाहिजे आणि काम हजारो लोक या इंडस्ट्रीवर डिपेंड आहे. त्यामुळे सेफ्टी पण आणि पेसोचं नागपुरात ऑफिस, त्यामुळे काय डेव्हलप नाही, पूर्ण आमचं जे काही त्यांचं ऑफिस आहे, ज्या ज्या बाबी या ठिकाणी पाडून, म्हणजे नियमाचे पालन करून अशा इंडस्ट्री चालवल्या पाहिजे. कारण फार सेन्सिटिव्ह त्या ठिकाणी काम आहे. या ठिकाणी बारूद तयार करणे किंवा बारूदचा कारखाना असणे फार सेन्सिटिव्ह काम आहे. त्यामुळे जे नियम आहे त्या नियमाचं पालन केलं नाही तर असे स्फोट होतात आणि ऑलरेडी 7-8 नियमाचं उल्लंघन केलं आहे या कंपनीने. त्यामुळे मला असं वाटतं हा सिरियस गुन्हा आहे. यामध्ये आता 2 दिवस पुन्हा लागतील आणि मग जे काही कडक कारवाई जी आहे ती करण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा आहे. म्हणूनच मी या ठिकाणी व्हिजिट केली आहे की दोषींना कारवाई झाली पाहिजे आणि परिवाराला न्याय मिळाला पाहिजे.